नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका. त्यातील पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहितीचा अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो? तर पहिला ऑप्शन आहे 22 सप्टेंबर, दुसरा ऑप्शन आहे 20 सप्टेंबर, तिसरा ऑप्शन आहे 28 सप्टेंबर, चौथा ऑप्शन आहे 25 सप्टेंबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 22 सप्टेंबर. क्वेश्चन क्रमांक 2, भारत सरकार 2010 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे केले? ऑप्शन 1 आहे पाणी वर्ष, ऑप्शन 2 आहे महिला वर्ष, ऑप्शन 3 आहे व्याघ्र वर्ष, ऑप्शन 4 आहे माहिती तंत्रज्ञान वर्ष. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 व्याघ्र वर्ष. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. क्वेश्चन क्रमांक 3, 2008 ते 2009च्या आर्थिक पाहणीनुसार महाराष्ट्राचा विकास दर किती टक्के आहे? ऑप्शन 1 आहे 6.5%, ऑप्शन 2 आहे 8%, ऑप्शन 3 आहे 7%, ऑप्शन 4 आहे 9%. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 9%. क्वेश्चन क्रमांक 4, शासन आदिवासी विभागाद्वारे आदिवासींना जमीन मोजण्यासाठी कोणते यंत्र पुरवण्यात येते? तर ऑप्शन 1 आहे थिओडोलाइट मशीन, ऑप्शन 2 आहे प्लेन टेबल, ऑप्शन 3 आहे GPS, ऑप्शन 4 आहे साखळी मोजणी. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे GPS. क्वेश्चन क्रमांक 5, चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र आंध्र प्रदेश सीमेवरील 14 वादग्रस्त गावाच्या संदर्भात कोणत्या तालुक्याचा संबंध येतो? ऑप्शन 1 आहे राजुरा, ऑप्शन 2 आहे कोरपणा, ऑप्शन 3 आहे जिवती, ऑप्शन 4 आहे गोंडपिंपरी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कोरपणा. क्वेश्चन नंबर 6, चंद्रपूर जिल्ह्यात सीमा तपासणी नकाशा उभारणे खालील तालुक्यातील प्रस्तावित आहे? ऑप्शन 1 आहे गोंडपिंपरी, ऑप्शन 2 आहे जिवती, ऑप्शन 3 आहे कोरपणा, ऑप्शन 4 आहे राजुरा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोरपणा. क्वेश्चन क्रमांक 7, भारत सरकारचे महारजिस्टर व जनगणना आयुक्त कोण आहेत? तर पहिलं ऑप्शन आहे पी चिदंबरम, ऑप्शन 2 आहे देवाशीष चक्रवर्ती, ऑप्शन 3 आहे डॉक्टर श्री चंद्रमौली, ऑप्शन 4 आहे संजीव कुमार. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डॉक्टर सी चंद्रमौली. क्वेश्चन क्रमांक 8, सन 2011च्या जनगणनेमध्ये NRP म्हणजे काय? ऑप्शन 1 आहे कुटुंब पत्रक, ऑप्शन 2 आहे राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर, ऑप्शन 3 आहे स्मार्ट कार्ड, ऑप्शन 4 आहे कुटुंब नाव नोंदणी रजिस्टर. तर बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर. क्वेश्चन क्रमांक 10, महाराष्ट्र शासनाने जनगणना अधिनियम 1948 नुसार जिल्हाधिकारी यांची खालील पदावर नेमणूक आणि अधिसूचित केलेली आहे? तर ऑप्शन 1 आहे डिस्ट्रिक्ट सेन्सस ऑफिसर, ऑप्शन 2 आहे प्रिन्सिपल सेन्सस ऑफिसर, ऑप्शन 3 आहे स्थानिक रजिस्टर, ऑप्शन 4 आहे कुटुंब नाव नोंदणी रजिस्टर. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डिस्ट्रिक्ट सेन्सस ऑफिसर. क्वेश्चन क्रमांक 11, कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा भारत सरकारने बहाल केला? तर ऑप्शन 1 आहे हत्ती, ऑप्शन 2 आहे वाघ, ऑप्शन 3 आहे सिंह, ऑप्शन 4 आहे हरिण. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हत्ती. क्वेश्चन क्रमांक 12, चंद्रपूर जिल्हा स्त्री व पुरुष प्रमाण प्रति 1000 पुरुषामागे किती स्त्रिया आहेत? तर ऑप्शन 1 आहे 849, ऑप्शन 2 आहे 984, ऑप्शन 3 आहे 950, तर ऑप्शन 4 आहे 948. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक 4 948. क्वेश्चन क्रमांक 13. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्रात किती गावांचा समावेश आहे? तर ऑप्शन 1 आहे 49, ऑप्शन 2 आहे 59, ऑप्शन 3 आहे 69, ऑप्शन 4 आहे 79. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 69. क्वेश्चन क्रमांक 14. महाराष्ट्र मानव विकास मिशन औरंगाबाद अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील किती तालुक्याचा समावेश आहे? तर ऑप्शन 1 हे 5, ऑप्शन 2 हे 3, ऑप्शन 3 हे 2, ऑप्शन 4 हे 4. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, उत्तर आहे 2. क्वेश्चन क्रमांक 15. भिल्लाचा उठाव डॅश डॅश येथे झाला. ऑप्शन 1 हे पुणे, ऑप्शन 2 हे खानदेश, ऑप्शन 3 हे मुंबई, ऑप्शन 4 हे कोकण. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 खानदेश. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. क्वेश्चन क्रमांक 16. भारतात तांब्याच्या खाणी कोठे आहेत? ऑप्शन 1 आहे पहलगाम, ऑप्शन 2 आहे कोलार, ऑप्शन 3 आहे खित्री, ऑप्शन 4 आहे पन्ना हिरा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 खित्री. क्वेश्चन क्रमांक 16. विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी खर्च करायच्या रकमेची मर्यादा किती आहे? 2010चा प्रश्न आहे. तर ऑप्शन 1 आहे रुपये 15 लाख, ऑप्शन क्रमांक 2 रुपये 5 लाख, ऑप्शन क्रमांक 3 आहे 10 लाख, ऑप्शन क्रमांक आहे 7 लाख. तर बरोबर उत्तर आहे 10 लाख. क्वेश्चन क्रमांक 18. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर पहिलं ऑप्शन आहे महात्मा गांधी, दुसरं ऑप्शन आहे श्री राजगोपालाचारी, तिसरं ऑप्शन आहे पंडित जवाहरलाल नेहरू, चौथं ऑप्शन आहे PC अलेक्झांडर. तर बरोबर उत्तर आहे सी राजगोपालाचारी. क्वेश्चन क्रमांक 19. जिल्हा परिषद सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती? ऑप्शन 1 आहे वित्त समिती, ऑप्शन 2 आहे आरोग्य समिती, ऑप्शन 3 आहे स्थायी समिती, ऑप्शन 4 आहे कृषी समिती. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्थायी समिती. क्वेश्चन क्रमांक 20. गुरुता गद्दी सोहळा हा कोणत्या जिल्ह्यात पार पडला? ऑप्शन 1 आहे सोलापूर, ऑप्शन 2 आहे उस्मानाबाद, ऑप्शन 3 आहे नांदेड, ऑप्शन 4 आहे चंद्रपूर. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नांदेड. क्वेश्चन क्रमांक 21. गंगोत्री राष्ट्रीय उद्यान उत्तरकाशी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन 2 आहे उत्तराखंड, ऑप्शन 3 आहे सिक्कीम, ऑप्शन 4 आहे जम्मू काश्मीर. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड. क्वेश्चन नंबर 22. मानस अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 आहे आसाम, ऑप्शन 2 आहे मध्य प्रदेश, ऑप्शन 3 आहे सिक्कीम, ऑप्शन 4 आहे जम्मू काश्मीर. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आसाम. क्वेश्चन नंबर 23. बहु हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन 1 आहे आसाम, ऑप्शन 2 आहे मध्य प्रदेश, ऑप्शन 3 आहे सिक्कीम, ऑप्शन 4 आहे जम्मू काश्मीर. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आसाम. क्वेश्चन क्रमांक 24. स्लमडॉग मिलियन चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? ऑप्शन 1 आहे डॅनी बायल, ऑप्शन 2 आहे रमेश सिप्पी, ऑप्शन 4 आहे आमिर खान, ऑप्शन 4 आहे AR रहमान. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॅनी बायल. शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 25. विदर्भात प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोणत्या शहरामध्ये उभारण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे? तर
ऑप्शन 1 आहे अमरावती, ऑप्शन 2 आहे चंद्रपूर, ऑप्शन 3 आहे नागपूर, ऑप्शन 4 आहे भंडारा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.